रिझर्व्ह बँकेने पतधोरण आढाव्यात रेपो दरात 0.5% केली कपात. वाहन आणि गृहकर्ज स्वस्त होणार. महागाई दर 4% राहण्याचा अंदाज व्यक्त. अमेरिकेच्या 104% आयात शुल्काला चीनचं प्रत्युत्तर. अमेरिकेवर 84% आयात शुल्क लावण्याची चीनची घोषणा. बांगलादेशला दिलेली भारतामार्गे व्यापार करण्याची सुविधा भारताने केली रद्द. भारत इंग्लंड दरम्यान मुक्त व्यापार कराराची बोलणी पुन्हा सुरू होणार. परराष्ट्र मंत्रालयाची माहिती. परस्पर सन्मान आणि आंतरराष्ट्रीय मंचावर परस्परांना पाठिंबा. या आधारावर भारत स्लोवाकियाचे संबंध मजबूत. राष्ट्रपती भारताच्या UNSC सदस्यत्वाला स्लोवाकियाचा पाठिंबा. सरकारने केलेल्या आर्थिक सुधारणांमुळे भारतात गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण असल्याचं सांगत लंडन इथल्या गुंतवणूकदारांनी भारतात येण्याचं केंद्रीय वित्तमंत्र्यांचं आवाहन. छोट्या कालव्यांमधून शेतात पाईपने पाणीपुरवठा करण्याच्या सिंचन उपयोजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. 1600 कोटींच्या निधीतून सुरुवातीला 78 प्रकल्प राबवले जाणार. जनसुरक्षा कायदा देशविघातक कारवाया करणाऱ्या संस्थांविरुद्ध कोणाच्याही व्यक्तिस्वातंत्र्याला या कायद्यामुळे बाधा पोहोचणार नाही, मुख्यमंत्र्यांची ग्वाही. वक्फ सुधारणा कायदा धार्मिक स्वातंत्र्य आणि संविधानावर हल्ला करणारा असल्याची काँग्रेस नेते राहुल गांधी यांची टीका. मुस्लिम समाजातल्या अतिमागास आणि महिलांना न्याय देणाऱ्या वक्फ विधेयकावर राहुल गांधी यांना आक्षेप असल्याचं सांगत संसदेत गांधी यांनी बाळगलेल्या मौनावर भाजपाची टीका. 26/11चा आरोपी तहव्वूर राणाची याचिका अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. राणाचा ताबा भारतीय अधिकाऱ्यांकडे, लवकरच भारतात आणलं जाणार. आणि दुबईच्या युवराजांचा महाराष्ट्र दौरा. मुंबई शेअर बाजाराला भेट. JNPA इथे मुक्त व्यापार गोदाम क्षेत्राचं उद्घाटन. नमस्कार, 9:30च्या बातमी